नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण त्रिकोण मोजणे हा अतिशय महत्त्वाचा घटक जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असतो आणि वेळोवेळी या घटकावर प्रश्न विचारले जातात। आणि त्रिकोण मोजणे हा भाग मी 1 आणि 2 भागात डिवाइड केलेला आहे। पहिल्या भागात त्रिकोण मोजणे जे काही पहिले बेसिक आहेत त्या संदर्भात आहे। दुसरा जो भाग आहे तो जे काही प्रश्न पेपरमध्ये येतात त्या दृष्टिकोनातून दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे। तर दोन्ही भाग आपण आवर्जून पाहावे मित्रांनो। हा भाग शेवटपर्यंत पहा आणि ह्या घटकावर हमखास प्रश्न विचारले जातात मित्रांनो, त्यामुळे या घटकाकडे दुर्लक्ष करू नका। प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावर प्रश्न विचारले जातात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ASW गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, काउंटिंग ऑफ ट्रायंगल त्रिकोण मोजणे हा घटक आपण पाहणार आहोत। यामधला पॅटर्न पहिला जो आहे त्या संदर्भात आपण पाहूया। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला त्रिकोण किती दिसतात तर 1। त्यानंतर या ठिकाणी त्रिकोण किती अशी जर आकृती आली, त्रिकोण किती म्हणलं तर हे लक्षात घ्या की इथे त्रिकोण किती आहेत तर हा एक भाग दिसतो, दुसरा आणि मोठा एक तिसरा। त्यानंतर इथे जर मोजतो म्हणलं तर इथे जरासं कठीण जाईल, कारण 1 2 3 हा मोठा, 4 5 आणि 6, परंतु हे मोजायचं म्हणल्यावर मात्र खूप कठीण जाणार। त्यामुळे काय करायचं, इथे एक त्रिकोण आहे, एक हा एक त्रिकोण झाला। इथे पहा 1 2 याची आपण बेरीज करूया। जेवढे दिसतात तिथे नंबर टाकायचे। इथे 1 आणि 2 किती त्रिकोण, या आकृतीत किती त्रिकोण झाले मित्रांनो तर 3 त्रिकोण झाले। इथे पहा आता 1 2 3, आता याची बेरीज करा। 1 + 2 + 3, 1 2 3 ची बेरीज किती होते मित्रांनो 6 त्रिकोण। आपण पूर्वी पाहिले इथे 6 त्रिकोण होते, परंतु त्या पेपरच्या वेळेस हे त्रिकोण मोजणं शक्य नाही, त्यामुळे ही पद्धत लक्षात असू द्या। इथे पहा 1 2 3 4, आता या चारही अंकाची बेरीज करा। 1 + 2 + 3 + 4 म्हणजेच किती झाले मित्रांनो 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10 त्रिकोण आहेत। इथे पाहूया 1 2 3 4 आणि 5। आता मात्र तुम्हाला माहित आहे 1 ते 4 ची बेरीज किती झाली होती 10। याचाच अर्थ तिथून समोर मोजा 10 आणि 5 15, कारण आपण 1 ते 4 ची बेरीज पूर्वी केलेली आहे। हे लक्षात असू द्या, 1 ते 4 ची बेरीज किती 10, म्हणजे इथे सुद्धा आपला वेळ वाचेल। म्हणजे इथे 1 + 2 + 3 + 4 याची बेरीज 10 झाली, अधिक 5 म्हणजेच किती 15 त्रिकोण। त्यानंतर इथे पहा 1 2 3 4 5 आणि 6 याची बेरीज करूया। आता 1 ते 5 ची बेरीज केली होती आपण, किती होती 15, त्यामध्ये 6 ॲड करा, किती झाले 21। म्हणजे 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 म्हणजेच किती झाले मित्रांनो 21। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पॅटर्न 1 पाहिला आहे। यामध्ये अतिशय सोप्या डायग्राम राहतात आणि यामध्ये त्रिकोण किती तर इथे नंबर द्यायचे आणि त्याची बेरीज करायची। आता नंबरही दिले नाही चालते, 1 ते 4 ची बेरीज 10, 5 असेल तर 15, 3 असेल तर 6। हे आपल्याला जवळपास सरावांती लवकरात लवकर गणित सोडवता येते मित्रांनो। त्यानंतर पॅटर्न 2 पाहूया। आता पॅटर्न 2 मध्ये पहा मित्रांनो, इथे समजून घ्या की या पॅटर्न मध्ये सोडवायचं कसं। तर मित्रांनो इथे पहा, ही रेषा जर नसती तर आपण 1 आणि 2 नंबर दिले असते। ही रेषा नाही हे अज्यूम करा, समजून घ्या। आता 1 आणि 2, आता हे नाही त्रिकोण, या दृष्टिकोनातून इथे पहा 1 आणि 2 आपण असं गृहीत धरलं। आता एक तर ही बेरीज या साईडनं करा किंवा या साईडनं करा, एक कॉमन ठेवा। म्हणजे पहा 1 आणि 2
1 अधिक 2 किती झाले 3. आपण आडवी बेरीज करतोय. 1 अधिक 2 3 झाले आणि उरले किती मित्रांनो हे 2. एकूण किती त्रिकोण झाले इथे 5 त्रिकोण झाले. आता इथे पहा, इथे 3 रेषा नाहीत हे गृहीत धरून आपण नंबर देऊया 1 2 आणि 3. आता याच साईड वरी 1 2 3 4 हे अंक द्यायचे. आता इथे हे कॉमन घेतला एक कोणीकडे तरी कॉमन घ्या, एक तर आडवा नाही तर उभे. आता आपण आडवा कॉमन घेतलाय, इकडं गृहीत धरलाय, तर बेरीज करूया 1 2 3 याची बेरीज किती झाली 6. आता ही उभी बेरीज करूया, पण एक घ्यायचा नाही कारण आपण इथे घेतलेला आहे या लाईनमध्ये. म्हणून वरच्या अंकाची बेरीज किती 2 3 आणि 4 याची बेरीज किती झाली 2 आणि 3 5 आणि 4 9 आणि 6 9 15 त्रिकोण असतील मित्रांनो. इथं या डायग्राममध्ये एकूण 15 त्रिकोण आणि इथे किती 5 त्रिकोण. आता ही डायग्राम पाहूया तिसरी. इथे सुद्धा पहा हे 4 रेषा नाही हे गृहीत धरून 1 2 3 4 आणि वरच्या साईडला सुद्धा नंबर देऊ 1 2 3 4 आणि 5. कॉमन घेतला एक या साईडला. आता पहा 1 2 3 4 ची बेरीज आपण केली होती वरच्या गणितात. किती होती बेरीज 10. आता ही या उभी लाईनीची बेरीज करा. किती 2 3 4 5 2 आणि 3 5 9 आणि 5 14 म्हणजेच 10 आणि 14 किती झाले मित्रांनो 24 त्रिकोण इथे होतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जर पॅटर्न आला तर या पद्धतीने आपल्याला गणित सोडवता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण पॅटर्न 1 मध्ये पाहिले की 1 अधिक 2 इथे 3 त्रिकोण. नंतर इथे 1 2 3 याची बेरीज 6 होते. इथे 1 2 3 4 ची बेरीज किती होती मित्रांनो 10. इथे 1 2 3 4 5 ची बेरीज 15 आणि इथे 1 2 3 4 5 6 ची बेरीज 21. आणि खाली मात्र जे गणित दिलेले आहे हे आपण आत्ताच पाहिलं आहे की कॉमन जे आहे ती एक कुठेतरी घ्यायचा, म्हणजे आडवा जर घेतला तर उभं घ्यायचं नाही. मग इथे 1 2 3 आणि वरचे अंक 2 म्हणजे एकूण 5 झाले. इथे सुद्धा 1 2 3 याची बेरीज झाली 6 आणि इथं एक कॉमन घेतला इकडे घेतला त्यामुळे इकडे नाही घ्यायचा. मग 2 3 4 ची बेरीज झाली 9 एकूण त्रिकोण झाले 15. इथे 1 2 3 4 ची बेरीज 10 झाली आणि कॉमन इथे मात्र आपण काय केलंय की याची बेरीज 2 3 4 5 ची बेरीज किती झाली मित्रांनो 14. म्हणजे इथे एकूण किती त्रिकोण असतील तर 24 त्रिकोण असतील. मित्रांनो अशा पद्धतीने हे 2 पॅटर्न अतिशय महत्त्वाचे, कारण हे बेसिक आहे आणि या बेसिककडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता पॅटर्न 3 पाहूया मित्रांनो. पॅटर्न 3 हा पॅटर्न कसा करायचा ते पाहूया. पहा इथे याचा बेस जे आहे पाया तो लक्षात घ्या. याचा बेस फक्त एवढाच आहे मित्रांनो. हा वेगळा त्रिकोण पडतो हा. त्यामुळे इथे बेस जे आहे सारखा पायासारखा आहे तिथे 1 2 3 नंबर द्या. आता मला एक सांगा यामध्ये त्रिकोण किती आहे. आपण पहिल्या पॅटर्नमध्ये पाहिले 1 2 3 म्हणजे एकूण 6 त्रिकोण आहे तिथे. प्लस हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. हे 2 त्रिकोण वेगवेगळे आहेत कारण एकाच पायावर आधारित नाहीत. हे लक्षात घ्या बरं. आता इथे हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण म्हणजे याची बेरीज व्हायला लागली 6 आणि हे 2 8 म्हणजे असे एकूण इथे ट्रायंगल किती राहतील मित्रांनो 8 त्रिकोण राहतील. आता या डायग्राम मध्ये पाहूया की किती त्रिकोण आहेत. आता या डायग्राम मध्ये त्रिकोण पाहायचं म्हणल्यावर इथे बेस पहा किती आहे 1 2 3 4. याची बेरीज किती होते 1 ते 4 10 4 ची तर 10 बेरीज. इथे पहा आता हा त्रिकोण वेगळा पडतो मित्रांनो.
हा त्रिकोण वेगळा पडतो, कारण याचे बेस सारखा आहे, याचा सुद्धा बेस सारखा आहे. मग याचा नंबर द्या 1 2, इकडे सुद्धा 1 2, कारण एकाच पायावर आहे ते. ठीक आहे. आता याची बेरीज किती होते? 1 आणि 2 3. इथे 1 आणि 2 ची बेरीज 3. म्हणजे एकूण किती त्रिकोण झाले इथे? तर 16 त्रिकोण झाले. इथे त्रिकोण किती झाले? 16. पहा, 1 आणि 2 3, 1 आणि 2 हे 3, आणि 1 ते 4 ची बेरीज किती झाली? ती 10. मग 10 हे 6, 16 त्रिकोण आहेत इथे. आता आपण पाहूया तिसऱ्या डायग्राम मध्ये किती त्रिकोण आहेत ते. आता इथे सुद्धा पहा, बेस किती आहे? पहा, 1 2 3 4, म्हणजे याची बेरीज किती झाली? सरळ सरळ 10. 1 ते 4 ची बेरीज किती झाली? 10. आता याचा पाया किती आहे ते पाहूया. हा पाया सेम आहे, म्हणजे 1 2 3. आता 1 2 3 ची बेरीज किती होते? तर 6. पुन्हा इकडे पहा, 1 2 3, याचा पाया सुद्धा सारखा आहे, याची बेरीज किती झाली? 6. म्हणजेच इथे पहा, या त्रिकोणात इथे 6 त्रिकोण आहेत, इथे एवढे हे 10 आहे, आणि हे 6 आहे. म्हणजेच 6 आणि 10 16 आणि 6 22 त्रिकोण इथे असतील मित्रांनो. याची कन्सेप्ट लक्षात घ्या फक्त, बेस सारखा पाहिजे. समजा हा बेस इथे, हा बेस बदलत आहे, पहा पाया बदलत आहे, हा बेस, ज्याचे बेस सारखे आहे त्याची बेरीज करायची. इथे आपण बेस सारखा 1 2 3 4 ची बेरीज 10 घेतली, याची बेरीज 1 2 3 6, 3 ची बेरीज 6 घेतली, 1 2 3 ची बेरीज 6 घेतली. एकूण त्रिकोण किती झाले मित्रांनो? मग 22 त्रिकोण. म्हणजे या आकृतीत 8 त्रिकोण आहेत, या आकृतीत 16 त्रिकोण आहेत, आणि या आकृतीत 22 त्रिकोण आहेत. हे कन्सेप्ट समजून घ्या आणि तुम्ही एका वहीत लिहून घ्या ह्या गोष्टी, कारण वेळोवेळी परीक्षेत हमखा असा प्रश्न विचारले जातात आणि वेगवेगळ्या टाईपचे विचारले जातात. तर प्रत्येक याला वेगवेगळे नियम राहतात, आणि ते नियम समजून घेतले की मात्र आपल्याला लवकरात लवकर येते मित्रांनो. सराव महत्त्वाचा आहे. यानंतर पॅटर्न 4 पाहूया मित्रांनो. या पॅटर्न 4 मध्ये काय आहे तर हा त्रिकोण वेगळा आणि खालचा हा मोठा त्रिकोण वेगळा. म्हणजेच तुम्ही एक अझ्युम करा की इथे हा ट्रायंगल एवढाच आहे, इथे नंबर द्या 1 2 3 4. त्यानंतर ही रेषा नाही, ही गृहीत धरा आणि नंबर द्या 1 2 3 4. ही रेषा नसती समजा, तर हे मोठे त्रिकोण झाले असते 4. आता 1 2 3 4 ची बेरीज किती झाली मित्रांनो? 10. 1 2 3 4 ची बेरीज किती झाली? 10. म्हणजेच इथे एकूण त्रिकोण किती राहतील? तर 20. पहिल्या आकृतीत एकूण त्रिकोण किती राहतील? 20. कारण 1 2 3 4 ही एवढेच त्रिकोण पहा. त्यानंतर ही रेषा नाही, ही गृहीत धरा आणि त्रिकोण मोजा. किती होतील? तर एकूण 20 त्रिकोण होतील. आता या आकृतीत पहा त्रिकोण किती, तर हे समजून घ्या मित्रांनो. आता हे लक्षात घ्या, ही दोन्ही रेषा नाही, हे दोन्ही रेषा नाही, हे गृहीत धरा आणि त्रिकोणाला नंबर द्या 1 2 3 4 5 आणि 6. आता किती त्रिकोण झाले मित्रांनो इथे? तर 1 2 3 4, 10 बेरीज होते, 10 आणि 5 15 आणि 6 21 त्रिकोण हे खालचे झाले. 21 त्रिकोण हे खालचे झाले. ठीक आहे. आता इथे पहा 1 2 3 हे त्रिकोण एवढे, याची बेरीज किती झाली? 1 2 3 ची बेरीज 6, म्हणजे इथे 6. आणि इथे पहा ही रेषा आहे, तर 4 त्रिकोण पहा 1 2 3 4, याची बेरीज किती होते? 1 2 3 4 ची बेरीज 10, म्हणजे इथे 10. म्हणजे इथे 21 आणि 6 किती झाले? 27, आणि 27 आणि 10 एकूण 37 त्रिकोण राहतील इथे. हे लक्षात घ्या. इथे
हे 1 2 3 याची बेरीज 6 झाली, 1 2 3 4 याची बेरीज 10 झाली आणि हे तर त्रिकोण आहेच 1 2 3 4 5 6 याची बेरीज किती झाली 21. अशा पद्धतीने इथे किती त्रिकोण होतील मित्रांनो, तर एकूण 37 त्रिकोण होतील. त्यानंतरची ही डायग्राम पाहूया. या डायग्राममध्ये एकूण त्रिकोण किती असा जर प्रश्न आला तर हे सोडवायचं कसं ते पाहूया. पहा, एक तुलना करा, कल्पना करा की इथे एवढीच डायग्राम आहे, फक्त एवढी डायग्राम आहे आणि एवढी डायग्राम आहे असं चालून आपण हे गणित सोडवूया. किती त्रिकोणात मित्रांनो इथे 1 2 3 4. इथे किती झाले मग त्रिकोण 10. इथे त्रिकोण किती झाले 10. परंतु इथे लक्षात घ्या की ही रेष सरळ आहे आणि हिच्यामुळे हे 2 भाग पडत आहे, लक्षात ठेवा. म्हणून इथे नंबर देताना 2 3 4 5 नंबर द्यायचे. पहा, इथे 1 2 3 4 नंबर देऊन चालणार नाही, तर 2 3 4 5. आता याची बेरीज करा, 2 आणि 3 5 9 आणि 14 असे एकूण इथे 24 त्रिकोण होतील मित्रांनो. किती होतील तर 24 त्रिकोण. आता आपण ते 24 त्रिकोण कोणते आहे ते मोजूया. पहा, वरचे त्रिकोण 10, आता खालचे त्रिकोण 10, एकूण झाले 20. हे 10, खालचे 10 आणि वरचे 10 झाले 20. त्यानंतर पहा, हा एक त्रिकोण 21, हा 22 23 आणि हा एक 24. या पद्धतीने मोजता येईल, परंतु ही पद्धत लक्षात असू द्या की 1 2 3 4 नंतर 2 3 4 5 एक अंक सोडून द्यायचा आणि समोरचा अंक घ्यायचा. हीच डायग्राम जर अजून वाढवली तरी तिथे आकृती मात्र ही 2 चालूच होईल तिथे खाली. अशा पद्धतीने मित्रांनो पॅटर्न 4 मध्ये अशा आकृती असू शकतात. आपण या पॅटर्न 4 मधल्या आकृत्याचं इथे विश्लेषण पाहिलेलं आहे. अशा पद्धतीच्या आकृत्या हमखास पेपरमध्ये विचारतात मित्रांनो आणि आपण तिथे गोंधळ करतो, आपल्याला ते जवळपास पर्याय सारखेच वाटतात. त्यामुळे काळजीपूर्वक एका वहीत लिहून घ्या आणि 2-3 दिवसानं या वहीला पाहत जा, कारण सराव खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा पॅटर्न क्रमांक 5 अतिशय महत्त्वाचा घटक लक्षात ठेवा मित्रांनो. पॅटर्न क्रमांक 5 मध्ये जो काही डायग्राम येतात ते अतिशय महत्त्वाच्या डायग्राम, त्याचं आपण पाहूया कसं सोडवायचं ते. पहा, इथे त्रिकोण किती आहेत 1 आणि 2. 2 त्रिकोण आहेत या डायग्राममध्ये. किती त्रिकोण आहेत तर 2 त्रिकोण आहेत. आता या डायग्राममध्ये त्रिकोण किती तर पहा, आता आपण एक हे केलं होतं की बेसिक कोणतं नॉलेज होतं. इथे त्रिकोण किती आहे 1 2 आणि 3. या डायग्राममध्ये 1 2 3 म्हणजे एकूण 6 झाले. नंतर हे 7 आणि 1 8 त्रिकोण आहे. परंतु इथे लक्षात ठेवा ही डायग्रामच पाठ करायची. इथे याच्यात त्रिकोण किती असा जर प्रश्न आला तर समजून घ्या की इथे 1 2 3 आणि 4 नंबर द्यायचे, 4 नंबर आणि 4 नंबर द्यायचे आणि 4 गुणिला 2 किती होतात मित्रांनो 8 त्रिकोण होतात. इथे त्रिकोण किती आहे 8. ही डायग्राम पाठच करायची आपण. आता सपोज या डायग्राममध्ये आपण समजा एक आडवी रेषा मारली. आता त्रिकोण किती असा जर प्रश्न आला तर या डायग्राममध्ये पहा 1 2 3 4 5 आणि 6. तर इथे 6 गुणिला 2 म्हणजे एकूण 12 त्रिकोण होते. हे लक्षात ठेवा की अशी डायग्राम असेल तर एकूण किती 8 त्रिकोण. यामध्ये एक आडवी रेषा आली तर 12 त्रिकोण, किंवा उभी रेषा आली, एक उभी रेषा जर आली. आता त्रिकोण किती म्हणलं तर इथं आपला नंबर द्यायचे 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 6 गुणिला 2 म्हणजेच किती 12 त्रिकोण. इथे त्रिकोण आहेत 12.
हे लक्षात द्या. आडवी रेषा असो की एक उभी रेषा असो, पण रेषा मात्र एकच, एक तर आडवी नाही तर एक उभी. एकूण त्रिकोण किती झाले? 12 त्रिकोण. त्यानंतरचं पहा, इथे या डायग्राममध्ये सपोज आपण एक आडवी रेषा मारले आणि एक उभी रेषा मारली. आता त्रिकोण किती असा जर प्रश्न क्रिएट झाला मित्रांनो, तर समजून घ्या. इथे नंबर द्या, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 8 गुणिले 2 म्हणजेच किती? 16. आता ही डायग्राम मात्र खूप महत्त्वाची आहे. वेळोवेळी ही डायग्राम आणि ही डायग्राम अतिशय कामाची. इथे फुली असेल तर 8, फुली आणि एक आडवी रेषा असेल तर 12, फुली आणि एक उभी रेषा असेल तर 12, आणि इथे पूर्णतः क्रॉस आणि ही अशी रेषा असेल आडव्या आणि उभ्या, तर इथे 16 त्रिकोण. आता याच बेसवर आपण याचं उपयोजन करून इथे हे डायग्राम सोडवायची आहे की इथे त्रिकोण किती आहे, या डायग्राममध्ये त्रिकोण किती आहे हेच पाहायचं आहे आपल्याला. कारण आता झालं उपयोजन चालू. उपयोजन म्हणजे काय? घेतलेल्या ज्ञानावर आपण प्रभावी अंमलबजावणी करणे, की नेमकं आपल्याला कुठपर्यंत समजलंय. कारण असे घटक वेळोवेळी विचारले जातात मित्रांनो, त्यामुळे आपण या घटकाकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही. आता या आकृतीत त्रिकोण किती असा जर प्रश्न विचारला तर पहा मित्रांनो, या डायग्राममध्ये ही डायग्राम आणि ही डायग्राम सारखी आहे, म्हणजे इथे त्रिकोण किती असतील? 8. त्यानंतर या डायग्राममध्ये आणि या डायग्राम सारखीच आहे, इथे सुद्धा 8 त्रिकोण असतील. ठीक आहे. आता ही डायग्राम आपण पूर्ण मोठी करूया. आता पहा, जिथे मधात बिंदू जोडतात हे समजून घ्या. जिथे 2 पॉइंट घेणे, मधातले फक्त पॉइंट, पहा ही रेषा याला भिडते आणि ही रेषा याला भिडते, असे हे 2 पॉइंट झाले. किंवा मग पहा, हा एक त्रिकोण मोठा आणि हा एक त्रिकोण मोठा, एकूण हे 2 त्रिकोण. मधातले पॉइंट मोजायचे, पॉइंटनं सोपं जाते मित्रांनो. किती? 2 पॉइंट. हे 2 पॉइंट म्हणजे 8 2 16 आणि 2 18 त्रिकोण आहे तिथे. एकूण किती त्रिकोण आहे तिथे? 18 त्रिकोण. त्यानंतर या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असा प्रश्न वेळोवेळी येतो मित्रांनो, की आकृतीमध्ये त्रिकोण किती. तर हे डायग्राम सोडवायची कशी पहा. आपल्याला एवढं बेसिक माहीत आहे की या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत, तर 8. या आकृतीत 8, या आकृतीत 8. आपण पहिले सांगितलं होतं असे जर क्रॉस होत असेल तर 8, आणि इथे सुद्धा 8, म्हणजे एकूण 32 त्रिकोण तर इथे आहेतच. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला पॉईंट सांगितले होते. हा एक त्रिकोणाचा हा पॉईंट आणि हा पॉईंट, दुसरा हा पॉईंट, हा पॉईंट, बिंदू घ्यायचे, हा पॉईंट, हा पॉईंट. एकूण किती पॉईंट झाले? 6. एकूण 6 बिंदू झाले. हे लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे की आपण हे कुठपर्यंत मोजत बसायचं. हा एक त्रिकोण, हा एक 2 त्रिकोण झाले, नंतर तिसरा, नंतर हा चौथा, हा 5वा आणि हा 6वा. परंतु हे पॉईंटच लक्षात घ्या ना, 1 2 3 4 5 6 पॉईंट. आता इथे 8 चौक 32 आणि हे 6 किती झाले मित्रांनो? 32 आणि 6 38 त्रिकोण. एकूण 38 त्रिकोण असतील इथे, समजून घ्या. तर अशी डायग्राम आली की 3 जर असेल तर 8 त्रिक 24 आणि नंतर ह्या पॉईंट कॉमन पॉईंट मोजा. आता 3 जर असते तर कॉमन पॉईंट किती झाले? ते 1 2 3 4 सामायिक बिंदू, हे 4 आणि 8 त्रिक 24 म्हणजे 28. अशा पद्धतीने 3 जर असते तर आपण 2चे तर पाहिलेच. आता इथे पहा, या डायग्राममध्ये अशा वेळोवेळी डायग्राम विचारतात आणि आपण तेच कन्फ्यूज होतो. तर इथे समजून घ्या. आता पहा, इथे किती त्रिकोण असतील मित्रांनो या डायग्राममध्ये? एवढ्या, तर 8. इथे सुद्धा 8 आणि इथे सुद्धा 8. म्हणून म्हणलं होतं की पहिल्या डायग्राम जे आहेत पॅटर्न 3 ते 4 पर्यंत आपण बेसिक समजून घ्या. आता इथे 8,
या डायग्राममध्ये 8 आणि या डायग्राममध्ये 8, एकूण 24 इथे तर त्रिकोण दिसतच आहे. यानंतर पहा इथे सामायिक बिंदू पहा. आता 1 2 हे 2 पॉईंट झाले. नंतर हे 3 आणि हे 4, हे 4 त्रिकोण झाले. म्हणजे 8 त्रिक 24, 8 8 आणि 8 आणि हे 4 बिंदू 1 2 3 4. आणि हा एक मोठा त्रिकोण राहिला, हा मोठा त्रिकोण एक, तो एक त्रिकोण म्हणजे एक. असे एकूण 8 त्रिक 24 आणि 4 28 आणि 29 त्रिकोण असतील इथे. या आकृतीत त्रिकोण किती आहेत तर 29 त्रिकोण आहेत मित्रांनो. पहा पुन्हा एकदा सांगतो, हे 8 त्रिकोण, या डायग्राममध्ये 8 आणि या डायग्राममध्ये 8. नंतर पहा हे 24 झाले, हे 25, हे 26, 27, 28 आणि हा एक मोठा 29. आता या आकृतीत त्रिकोण किती ते पाहूया मित्रांनो. पहा ही आकृती निरीक्षण करा की इथे पहिले पहा हा एक त्रिकोण आहे, हे चौकोन आहे आणि याच्यात हा क्रॉस आहे. दुसरा हा चौकोन आणि याच्यात क्रॉस आहे. म्हणजे इथे 8 चौकोन त्रिकोण, इथे 8 त्रिकोण झाले. इथे सुद्धा पहा 8 त्रिकोण झाले. या डायग्राममध्ये सुद्धा 8 त्रिकोण झाले. ठीक आहे, म्हणजेच 8 चौक 32 त्रिकोण तर इथे आहेत, दिसते. ठीक आहे. याच्यानंतर आता आपण कॉमन बिंदू पाहूया. आता कॉमन बिंदू कोणकोणते आहेत मित्रांनो पहा बरं. हे 1 2 3 आणि 4, हे झाले 4 कॉमन बिंदू. म्हणजे 8, हे 8, हे 8 आणि हे 8. ठीक आहे. आणि कॉमन बिंदू पहा हे 4 बिंदू झाले. आणि इथे किती कॉमन बिंदू झाले 4. पहा 1 2 3 4 5 6 आणि इथे 7 आणि 8. म्हणजे हे कॉमन बिंदू झाले किती 4 बिंदू. हे कॉमन बिंदू झाले 4 आणि हे 4 कॉमन बिंदू. एकूण किती झाले मित्रांनो इथे 8 झाले. आता 8 चौक 32 आणि 4 आणि हे 4 किती झाले 40. परंतु आपण या मोठ्या डायग्रामचा इथे त्रिकोण मोजले नाहीत. कोणते नाहीत ते पहा. हे 1 2 3 मोठा त्रिकोण आणि हे 4, असे एकूण हे 4 त्रिकोण झाले. म्हणजे एकूण 8 चौक 32 आणि 12, एकूण किती त्रिकोण झाले मित्रांनो तर 44 त्रिकोण आहे तिथे. म्हणजेच ही आकृती कशी आहे की या वरील आकृतीच्या ज्ञानाचे उपयोजन आहे इथे. कारण इथे तुम्हाला सरळ सरळ ट्रायंगल निघणार नाही, त्रिकोण निघणार नाही, लक्षात ठेवा. तर इथे निरीक्षण करावे लागणार तुम्हाला की हे 8 हे 8 हे 8 आणि हे 8 किती झाले 32. नंतर कॉमन बिंदू किती झाले 4 आणि इथले 4 म्हणजे झाले 40. 41 42 43 आणि 44 असे 4, म्हणजे एकूण 44 त्रिकोण या आकृतीत आहे. त्यानंतरची आकृती पाहू मित्रांनो. यामध्ये किती त्रिकोण आहे, या आकृतीत त्रिकोण किती. आता हे गणित सोडवायचं कसं, म्हणजे हे सोल्युशन करायचं कसं तर हे पाहूया. आता इथे पहा हे अतिशय सोपं आहे. पहा एवढ्याच चौकोनाचा विचार करूया आपण. एवढ्या यामध्ये किती त्रिकोण आहेत आपण पाहिलेले आहेत. इथे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजेच इथे किती झाले 8 दुनी 16, इथे 16. आणि आता या चौकोनाचा विचार करा मोठ्या. इथे सुद्धा पहा मागे आपण आकृती पाहिली त्याप्रमाणे इथे सुद्धा नंबर द्या. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे 8 दुनी 16. एकूण किती झाले मित्रांनो इथे 32 त्रिकोण आहेत या आकृतीत. म्हणजेच आपण
जे काही आकृत्या पाहत आहोत या आपण बारीक निरीक्षण करावे लागणार. फक्त आपल्याला बेस माहीत पाहिजेत, म्हणजे नेमकं याचं सोडवायचं कसं. कारण आपण पहिल्या डायग्राममध्ये पाहिलंय की नेमकं याचं सोल्युशन कसं काढायचं. हे एकूण असे जर असेल चौकोन आणि क्रॉस असेल तर 8, ही कन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजे. तर या अनुषंगाने समजून घ्या की इथे 8 त्रिकोण आहे. एक जर आडवी रेष असेल फुली आणि आडवी रेष असेल तर 12, किंवा फुली आणि उभी रेष असेल तरी 12, आणि इथे क्रॉस असेल आणि आडवी आणि दोन्ही उभ्या रेषा असतील, आडवी आणि उभी, तर 16 त्रिकोण आहे. आणि याचंच उपयोजन करून आपल्याला ही डायग्रामचे उत्तर निघते. इथे पहा छोटा इथे चौकोन निर्माण होता, इथे पहा क्रॉस आणि आडवी उभी आहे. आणि हे मोठा पहा, इथे सुद्धा क्रॉस आहे आणि आडवी उभी रेषा आहे, म्हणजे 16 आणि 16 32 झाले. याचं उपयोजन करून इथे सुद्धा आपल्याला या आकृतीचे, म्हणजे हे महत्त्वाचं आहे तुमचा बेस, ही डायग्राम आणि ही डायग्राम. आणि ही डायग्राम पहा आता 8 दोन्ही 16, कारण हे 8 आहेत आणि हे 8 आहे, झाले 16, आणि कॉमन बिंदू 2 म्हणजे 18. तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे आपण या घेतलेल्या ज्ञानाचा उपयोजन वेगवेगळ्या आकृत्या संदर्भात करत आहोत.